नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बाबत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. राज्य आपत्ती दलाचे डीवायएसपी एसीबीच्या जाळात. लोकशाही बळकटीसाठी सर्वांनी मतदान करावे, धुळे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांचं आवाहन. धुळे शहरात प्लास्टिक मुक्त पथकाकडून छापा, 15,000 दंडासह 100 किलो प्लास्टिक जप्त. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न. शेतकऱ्यांना पीक विमा, जनावरांसाठी पशुखाद्य द्या, ईश्वर पाटील यांची प्रशासनाकडे मागणी. सातिरोड बांबोली नगर येथे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. आता बातम्या विस्ताराने. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे लाचखोर सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांना आज धुळे एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले. त्यांनी गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1,000 रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान कार्य संशय आल्याने पारसकर यांनी हातातील रक्कम खाली टाकून दिली होती. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला असून एसआरपीएफ गट क्रमांक 6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तथा डीवायएसपी चंद्रकांत बाबूराव पारसकर यांनी गैरहजर राहिलेल्या सर्वांना प्रत्येकी 1,000 रुपयाचे 5,000 रुपये मला आणून दे, अन्यथा तुमची बिनपगारी करीन अशी धमकी दिली. मात्र सदर महिने त्यावर अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. ब्युरोचे डीएसपी अभिषेक पाटील यांनी साभारातून 20 एप्रिलला एसआरपी कॉलनी येथे राहत्या घरी 5,000 रुपये स्वीकारताना चंद्रकांत पारसकर यांना रंगहात पकडले. अभिषेक पाटील यांच्या मागण्याखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पवार, रामदास वारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुसर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. त्यांच्यासह अन्य 5 महिला अधिकारी 14 व 15 एप्रिलला कर्तव्यावर गैरहजर होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक समादेशक चंद्रकांत पारसकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज रोजी 5,000 रुपये लाचेची मागणी आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे. यामध्ये जे तक्रारदार आहेत हे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे याच ठिकाणी नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत होते. दिनांक 14 आणि 15 एप्रिल रोजी त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही कर्मचारी हे उशिराने कर्तव्यावर हजर झाले होते किंवा काही गैरहजर होते. अशा कर्मचाऱ्यांना गैरहजर न दाखवता त्यांना त्यांचे जे काही विनापगारी न करता त्यांना नियमित कर्तव्यावर दाखवून नियमित वेतन देण्याकरता जे आरोपी लोकसेवक चंद्रकांत पारसकर सहाय्यक समादेशक आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 1,000 रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली होती. आणि हे जे काही 5 कर्मचारी जे गैरहजर होते त्यांची जी काही लाचेची रक्कम आहे ती त्यांनी हे जे तक्रारदार आहेत त्यांना गोळा करून आणून देण्यासाठी सांगितलं होतं. त्यांना सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांना गोळा करून द्यायची नव्हती. त्यासाठी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. या प्रकरणामध्ये दिनांक 19 म्हणजे शनिवारी दिनांक 19 एप्रिल रोजी पडताळणी झाली होती. आणि पडताळणीनंतर आज रोजी ज्यावेळी आरोपी लोकसेवक हे घरी होते आणि त्यांनी त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी लाचेची रक्कम घेऊन बोलवलं
त्यावेळी जे लाचेची रक्कम देतेवेळी त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकली आणि अशाच वेळी पथकाने ती रक्कम हस्तगत करून जे आरोपी लोकसेवक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरता पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे पुढची प्रक्रिया आम्ही करत आहोत. सर्व जाती धर्मियाचे अनेक उत्सव या महिन्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या लोकशाहीचा मोठा उत्सव मे महिन्यात होणार आहे. या उत्सवासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावे असे प्रतिपादन धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोळे यांनी आज रोजी यात्रा उत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेमार्फत उभारलेल्या मतदान जागृती कक्ष व मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले. धुळे महानगरपालिकेमार्फत आदिशक्ती श्री एकविरा देवी यात्रा उत्सवानिमित्त मंदिरालगत मतदान जनजागृती कक्ष व मदत केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज रोजी संपन्न झाले. त्याप्रसंगी धुळे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, स्वीप अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री संजय बागडे, उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर, देवपूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे यशवंत हरणे, एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे श्री सोमनाथ गुरव आदी उपस्थित होते. धुळे महानगरपालिका मार्फत आदिशक्ती एकविरा देवी मंदिरालगत भाविकांच्या व नागरिकांच्या सुविधेसाठी यात्रा तक्रार निवारण केंद्र तसेच प्रथम उपचार केंद्र, अँब्युलन्स व अग्निशमन वाहन नियंत्रण, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व नागरिक सहाय्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी व लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून मतदान जागृती केंद्र ही उभारण्यात आले आहे. यात LED स्क्रीनद्वारे मतदान जागृतीचे संदेश व माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच QR कोडद्वारे आपला मतदारसंघ, नाव, मतदान केंद्र इत्यादी बाबत माहिती जाणून घेता येणार आहे. तसेच सेल्फी पॉइंटद्वारे मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी होता येणार आहे. आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील व उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम संचालन श्री वायद अली अन्सारी यांनी केले. तर मान्यवरांनी श्री आदिशक्ती एकविरा देवी माता मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन या शहराच्या शांतता व सामाजिक ऐक्यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी कार्यकारी अभियंता श्री नवनीत सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर MR शेख, शाखा अभियंता श्री चंद्रकांत उगले, सहाय्यक अभियंता श्री NK बागुल, नगर सचिव मनोज वाघ, निवडणूक विभाग प्रमुख श्री रमजान अन्सारी, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, पराग ठाकरे, निखिल टकले, अनिल साळुंखे, वैद्यकीय स्टाफ कर्मचारी व अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आज एकविरा देवी यात्रा आजपासून शुभारंभ होत आहे आणि उद्या रथ शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे सहकारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब, उपस्थित अमिता दगडे पाटील मॅडम, उपस्थित बागडे साहेब, नांदुरकर मॅडम, सर्व अधिकारी, विशेष करून ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, समोर नागरिक, प्रेस मीडियाचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, विशेष करून लांबून आलेले सर्व भाविक. आपल्याला हे जे महिना आहे, पावन महिना आहे, आपण खूप काही प्रत्येक धर्माचे आपल्याकडे सण साजरा होत आहे. अगोदर ईद होती, मग आंबेडकर जयंती होती, मग काल महावीर जयंती होती, रामनवमी होती, उद्या आपला हनुमान जयंती आहे आणि आजपासून आपला देवीची यात्रा सुरू होते. आणि सर्व धर्माचे सर्व नागरिकांना मी या पावन महिना निमित्त शुभेच्छा देतो. विशेष करून आपल्याला माहीत आहे की निवडणूक आयोगाची सूचनाप्रमाणे आपल्या देशभरात निवडणूक जाहीर झालेली आहे आणि यावेळच्या आयोगाचा एक घोषवाक्य आहे की आपलं जास्तीत जास्त मतदारांनी केलं पाहिजे. आपण आपला जे हक्क आहे, मानवी हक्क आपल्याला जे दिलेला आहे घटनांनी, ते आपल्याला बजवायचे. म्हणून नागरिकांना आपण विनंती करतोय आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकविरा देवीच्या या परिसरात, पावन परिसरात आपण मतदान जनजागृतीचे काही सेल्फी पॉईंट्स आणि जे लाईव्ह टेलिकास्ट होत आहे त्याच्यामध्येही आपण काही यूथ आयकन्स, नॅशनल आयकन्स आणि इतर जनजागृतीचे काही मटेरियल ठेवणार आहोत. त्याचबरोबर इथे एक QR कोड लावलेला आहे आणि
म्हणजे ते QR कोड असा आहे की त्याला जर आपण मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुमच्या मतदार यादीमध्ये कुठला क्रमांक आहे, तुमचा एपिक नंबर काय आहे ते तुम्हाला कळून जाईल, जेणेकरून तुम्हालाही सोयीस्कर पद्धतीने ते समजणार. म्हणून या प्रकारची जनजागृती आपण या निमित्ताने करतो. विशेष करून धुळे शहराची गोष्ट पाहिली, धुळे जिल्ह्याची गोष्ट पाहिली तर मागच्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा टक्का कमी होता, म्हणून ते वाढवण्याचा विशेष प्रयत्न निवडणूक प्रशासन करत आहे, पूर्ण प्रशासन करत आहे. म्हणून आपण एक घोषवाक्य या वर्षी केलेलं आहे की वोट कर धुळेकर, म्हणजे धुळेकरांनी बाहेर निघून 100% मतदान करायचे. आपले जे मतदानाचे दिनांक आहे तो आहे 20 मे 2024. म्हणून 20 मे 2024 या दिवशी प्रत्येक नागरिकांनी बाहेर येऊन वोटिंग करायचे, असं मी जिल्हाधिकारी म्हणून आणि पूर्ण प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. परत सर्व जे भाविक आहे, नागरिक आहे, त्यांना मी एकविरा देवीची यात्रा निमित्त शुभेच्छा देतो. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक मुक्त पथकाकडून धुळे शहरातील 5 परिसरातील शिवाजी मार्केटला धडक कारवाई करून छापा टाकण्यात आला. या कारवाईत तिरुपती एजन्सी, वीरप्रभू महावीर दूध डेअरी व दिलीप दूध डेअरी या 3 दुकानातून 100 किलो प्लास्टिक जप्त करून 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. धुळे महानगरपालिका प्लास्टिक मुक्त पथकाकडून काल धुळे शहरात धडक कारवाई करून छापा टाकण्यात आला. या कारवाईत धुळे शहरातील 5 परिसरातील शिवाजी मार्केट येथील तिरुपती एजन्सी, वीरप्रभू महावीर दूध डेअरी, दिलीप दूध डेअरी या 3 दुकानांची तपासणी केली असता त्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करून 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आले. ही कारवाई धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश वसावे, प्लास्टिक पिशवी पथक प्रमुख लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, साईनाथ वाघ, मच्छिंद्र ठाकरे, गजानन चौधरी, रुपेश पवार, चेतन आर्य, गौरव माळी, संदीप वाघ, एजाज शेख, अख्तर शेख, मनीष आगाव, जुनेद अन्सारी आदी पथकांनी सदरची कारवाई केली. यानंतरच्या बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी चॅनल बातम्यात पुन्हा आपले एकदा स्वागत. भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा महानगर ज्येष्ठ नागरिक आघाडीचा मेळावा काल राम पॅलेस येथे उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यात भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला. यावेळी डॉक्टर सुभाष भामरे बोलताना सांगितले की पाकिस्तानमध्ये गेलेले आपला कुठलाही जवान जिवंत आला नाही. काँग्रेसची राजनीती, परंतु मोदी साहेबांच्या राज्यात मी संरक्षण राज्यामध्ये असताना सातत्याने मोदी साहेबांच्या मागे लागून चंदू चव्हाण जवानाला 3 महिन्यात आम्ही परत आणले. विकसित भारत म्हणून आपल्याला बघायचे असेल, मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प आपण करूया. 20 मेला पहाटे उठून पवित्र कामासाठी आपण मतदान केंद्रावर जायचं. त्या मशीनवर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे माझ्या नावासमोर कमळ चिन्ह असलेले बटन असलेले ते दाबून आपण जे सर्वांचे स्वप्न आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे असेल, त्यासाठी आपल्याला ते बटन दाबायचे आहे असे आवाहन डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी केले. प्रदेश अध्यक्ष भारताचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे मनुकरावजी चव्हाण, ओबीसी मोर्चाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी आमदार राजेंद्र कदमाटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हाध्यक्ष अनुभव बुराल, धुळे मनपाचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर नाना करपे, मदनलाल मिश्रा, नगरसेवक हिरमन गवळी, अमोल मासोळे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, शिवाजी काकडे, भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगर ज्येष्ठ नागरिक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाकिस्तानमध्ये गेलेला आपला कुठलाही जवान जिवंत परत आलेला नाही काँग्रेसच्या राजवटीत.
परंतु मोदी साहेबांच्या राजवटीत संरक्षण राज्यमंत्री असताना मी सातत्यानं मोदी साहेबांच्या मागे सगळ्यांच्या मागे लागून अगदी युरोपपर्यंत जाऊन चंदू चव्हाणला 3 महिन्यात आम्ही परत आणू शकतो. अभिनंदनला सुद्धा आणू शकलो. बालाकोटचा स्ट्राईक सगळ्या जगाला दाखवून दिलं की सक्षम नेतृत्व कसं असतं. आणि म्हणून भारताला प्रगतीपथावर आणायचं असेल, विकसित भारत म्हणून आपल्याला बघायचं असेल, तर मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प आपण करूया. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, 20 मेला मतदानाचा दिवस आहे. ऊन फार असेल. पहाटे 6ला उठून पवित्र कामासाठी आपण मतदान केंद्रावर जायचं आहे. सगळ्यांना घेऊन जायचं आहे. त्या मशीनवर भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नाव असेल सुभाष रामराव भामरे. माझ्या नावासमोर कमळचं चिन्ह असलेलं बटन असेल आणि ते कमळचं चिन्ह असलेलं बटन आपण ते दाबून आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं, त्यासाठी ते बटन दाबायचं. देव देश धर्मासाठी आपल्याला ते बटन दाबायचं आहे. विकसित भारतासाठी आपल्याला ते बटन दाबायचं आहे. येणाऱ्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला ते बटन दाबायचं आहे. आणि तुमचा आशीर्वाद घेऊन इथंच थांबतो. अवकाळी व आसमानी संकटाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा मजुरीची अनुदानासह जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे. आचारसंहिता नावाआड शेतकऱ्यांना प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे जिल्हा शेतकरी अवकाळी आसमानी संकटाने अडचणीत सापडला आहे. नापिकी हवामान बदल, पाण्याचे दुष्पीक, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. शेतकरी पीक विमा मजुरीचे पैसे अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळत नाहीत. सध्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे. पाण्याचे दुर्लक्ष असताना स्त्री, गाई, म्हैस, जनावरांसाठी चारा व पशुखाद्य टंचाई परिणामी शेतकऱ्यांचे गोधन अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांनी पशुसाठी पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. जनावरांचा पशुसाठी खाद्य उपलब्ध करून द्यावे. यासाठी विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी इथे ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ईश्वर पाटील, गुंजी पाटील, दिनेश पाटील, जितेंद्र बैसाने, संदीप पाटील, अनिल पवार यांच्या शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरातील साखर रोड परिसरातील बाहुबली नगर येथे नवरात्र मैदान साखर रोड धुळे येथे भगवान हनुमान जयंती निमित्त श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रांतच्या 16 कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. धुळे शहरातील साखर रोड परिसरातील बाहुबली नगर नवरात्र मैदान साखर रोड धुळे येथे भगवान हनुमान जयंती निमित्त श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रांतच्या 16 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे करण्यात आली होती. मंगळवार दिनांक 23/4/2023 रोजी सकाळी 7 ते 11 पर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा, स्थापना व महापूजा व सायंकाळी 7 ते 9 महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक 24/4/2023 रोजी सायंकाळी 7 ते 9 सुंदरकाळ कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे यावेळी आयोजन सहर्ष स्वागत करण्यात आले. श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण भाऊ जीभाऊ मोरे यांनी यावेळी केले होते. 4/2024 रोजी हनुमान जयंतीनिमित्त बाहुबली नगरात दक्षिणमुखी मारुती मंदिराची स्थापना आज रोजी झालेली आहे. तसेच आज सकाळून भव्य मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्वांना आव्हान आहे की प्रसादाचा लाभ घ्यावा. उद्याला त्याचबरोबर दिनांक 24 रोजी सुंदरकांड कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावी नम्र विनंती. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्य आपत्ती दलाचे DSP एसीबीच्या जाळात. लोकशाही बळकटीसाठी सर्वांनी मतदान करावे, धुळे जिल्हाधिकारी अभिनय गोळे यांचं आवाहन.
धुळे शहरात प्लास्टिक मुक्त पथकाकडून छापा, 15,000 दंडासह 100 किलो प्लास्टिक जप्त. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न. शेतकऱ्यांना पीक विमा, जनावरांसाठी पशुखाद्य द्या, ईश्वर पाटील यांची प्रशासनाकडे मागणी. आणि साकीरोड बाहुबली नगर येथे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. आणि याचबरोबर सिटी चॅनल बघत संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.